महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने भाऊ आणि आपण गावोगावी अशा फेऱ्यातून बैठका घेत आहेत, कसा प्रतिसाद मिळत आहे? किनवटला आणि माहूरला येण्याचं एकच कारण आहे की आमचे या ठिकाणाहून आमचं हे उगमस्थान झालंय। आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा किनवटवाशांनी सुरुवात केल्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करावं। घनश्याम भाऊ या ठिकाणी घनश्याम भाऊच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रावर गाजत आहे। त्याच मुद्द्याला धरून आम्ही या ठिकाणी नांदेड येथे 29 सप्टेंबर रोजी अति विराट स्वरूपाचा एल्गार मोर्चा आपण आयोजित केलेला आहे। किमान या महाराष्ट्रातून नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण जिल्ह्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव येत आहे। आमचे तर आकडेवारी काल SP ऑफिस मधून फोन आला आणि म्हणाले की हा ग्राउंड जे आहे आपल्याला पूर्ण नाही, आपण मोठा ग्राउंड घ्यावा, एवढं प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे। मला खात्री आहे 3 लाखापेक्षा एकही माणसं या ठिकाणी समाज बांधव कमी राहणार नाही। एवढी ताकद उभी करण्यासाठी गावागावापर्यंत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते या ठिकाणी फिरत आहेत। किनवटचे सर्व काही आमचे नेते आहेत ते उद्यापासून संपूर्ण तांड्यापर्यंत जाणार आहे। मी मागच्या 8 दिवसापासून या जिल्ह्यातला एकही तालुका आम्ही सोडलेला नाही। आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून सर्व जिल्ह्याचे हे पिंजून काढलेलं आहे आणि येणाऱ्या या 29 तारखेला आम्ही आवाहन करतो, आपण डपड्यासह आपल्या वाजंत्रीसह आपल्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी यावं। या ठिकाणी या समाजाला एकसंघ ठेवून ही आरक्षणाची मागणी आपण पुढे नेत आहोत। आरक्षणाची मागणी हा कोणावर पुरघोडी नाही आहे, कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार नाही आहे किंवा कोणाच्याही ताटातलं आम्ही काही मागून घेत नाहीये। एसटी प्रवर्गामध्ये जे काय 60% आरक्षण आहे ते त्यांना आरक्षण द्यावं। या देशामध्ये एक बोली भाषा, एक पेरावा, एक रीतिरिवाज, एक तीज त्योहार, एक होळी, एकच लेंगी असणारा एकच या जगातला एकमेव बंजारा समाज असल्यामुळे हा समाज वेगवेगळ्या सूचीमध्ये आपण पाहतोय। कुठं एसटी, कुठं आदिवासी, कुठं या ठिकाणी ओपन आणि कुठं ओबीसी असा वेगवेगळ्या प्रवाहामध्ये हा समाज आहे। आम्हाला केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आमचं आग्रहाची विनंती आहे की आम्हाला आदिवासी प्रवर्गामधला किंवा एसटी प्रवर्गामधला 1% आरक्षण सुद्धा नको, पण ज्याप्रमाणे तुम्ही आमचे तुकडे केले VJNT कॅटेगरी मधून, ज्याप्रमाणे तुम्ही अ आणि ब आणि क असं अ ब क तुम्ही जे करून टाकलंय तसंच आम्हाला म्हणायचं आहे 7% आरक्षण ज्याचे त्याला ठेवा। आम्हाला उरलेले जे आरक्षण आहे आम्ही या ठिकाणी 5.5% आरक्षण आम्हाला वसंतरावजी नाईक साहेबांनी दिलं होतं, तोडून या ठिकाणी आता 3% आरक्षण झालंय। तो 3% 3.5% आरक्षण जे काही असेल संपूर्ण देशामध्ये या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणावं, एक संघ एका लाईन मध्ये आणावं आणि संपूर्ण देशातला बंजारा समाजाला B कॅटेगरीमध्ये जसं आता असलेलं जे काही आरक्षण आहे 7% A कॅटेगरीमध्ये टाकावं आणि बंजारा समाजाला B कॅटेगरीमध्ये टाकावं अशी आमची रास्त मागणी आहे। त्यामुळे कोणाच्याही विरोधात, कोण्याही समाजाच्या विरोधात हा काही मोर्चा आंदोलन नाही, हे आमच्या न्याय आणि हक्काची लढाई आहे। आजही आमचा समाज ऊस तोडायला जातोय, आजही पोरं बेकार आहेत, आजही तांडे आपण बघतोय तांड्यामध्ये कुठल्याही सुखसुविधा नाहीत। म्हणून मागच्या 80 वर्षापासून ज्या सरकारनं आमच्या आरक्षणाला केराची टोपली दाखवली, आम्हाला या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन करतोय, त्यांनी केराची टोपली जरी दाखवली असेल, आम्हाला आपल्याकडून आशा आणि अपेक्षा आहे केंद्र सरकार निश्चितपणे बंजारा समाजाला स्वतंत्र B कॅटेगरीमध्ये टाकून, B प्रवर्गामध्ये टाकून एसटीचे सर्व सवलती देतील अशी आम्ही केंद्राकडे विनंती करतोय। त्यासाठी हा प्रचंड आणि विराट स्वरूपाचा मोर्चा नांदेडमध्ये आपण 29 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे। तरी सर्व समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने घरात मधले फक्त लंगडे, खोळे, आंधळे फक्त एवढे घरी राहाव, लहान लेकरं घरी राहाव, बाकी घराला कुलूप टाकून मोठ्या संख्येनं आपण रस्त्यावर यावं अशी विनंती करतो। जय हिंद। बंजारा एक बंजारा जागा हो, थोड़ी बाटी खाएंगे, थोड़ी बाटी खाएंगे, थोड़ी बाटी खाएंगे, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचा
आरक्षण आमच्या हक्काचा बंजारा